आज मी हे कॉल ऑर्डर टाकलेली होती आणि खरं सांगायचं म्हणलं तर याच्यामध्ये प्रॉफिट 10 ते 15% प्रॉफिट असतं. जर महिन्याला तसं किराणामध्ये जास्त प्रॉफिट नसतं, म्हणजे जसं की कपड्यांमध्ये किंवा काही ज्वेलरी वगैरे ह्याच्यामध्ये कसं 40% वगैरे मार्जिन निघतं, तसं याच्यामध्ये फक्त 10 ते 15%च मार्जिन असतं, जास्त काही मार्जिन नसतं. आणि मी आज केलेले होते माझा किचन किंग मसाला. तर किचनचा हा राजा आहे आणि किचन किंग मसाला खरंच अप्रतिम आहे आणि छान पण लागतो. त्याच्यामुळं आमच्या इथं जास्त किचन किंग मसाला पण चालतो आणि इथं जास्त म्हणजे तर बर्बन बिस्किट आपण चालतो. आणि मी मागवलेला आहे हिरा बेसन हे पण छान लागतं. आणि आता माझाची नवीन पॅकिंग आलेली आहे. माझाच्या बॉटल हे बघा, 20 रुपयाची बॉटल आहे ही. जवळपास मला मार्जिन किती निघत असेल असं म्हणत असाल तर एक 10 ते 15%. म्हणजे मी जर महिन्याला म्हणजे डेली माझा गल्ला जर 5,000 जर होत असेल तर 500 रुपये निघत असतील मला, किंवा 10,000 जर होत असेल तर 1,000 रुपये निघत असतील, 15,000 जर होत असतील तर मला 1,500 रुपये मिळतात. अशा प्रमाणे रुटीन असतं. म्हणजेच मी महिन्याला कमवते बऱ्यापैकी. माझा घर खर्च भागतो इतकं कमवते मी, जास्त काही नाही आहे. भाडं वगैरे भरपूर आहे, भाडं भरावं लागते. स्वतःचं असल्यानंतर चांगलं परवडतं, पण भाड्याच्या घरामध्ये राहून आपण जर आपल्याला जास्त भाडंच भरावं लागतं. राहायचं भाड्यानेच, गाळा भाड्यानेच, त्याच्यामुळं जास्त राहत नाही आहे. भाडं अर्धं त्यांना भाडं द्यावं लागतं आणि अर्धं मला राहतं. तसं म्हणलं तर माझा घर खर्च भागतो, माझा खर्च भागतो, एवढं मी कमावते. आणि खरंच महिलांनी कमवलं पाहिजे घरी बसण्यापेक्षा वगैरे. थोडंफार का असं ना आपलं रुटीन चालू राहिलं पाहिजे. आणि स्वतः कमावते व्हा, इथं तिथं बसू नका. कधी वेळ कशी येईल सांगता येत नाही, त्याच्यामुळं कमावलेलं बरं, किंवा आपल्याला कमवायची सवय लागली पाहिजे. एक रुपया कसा मिळतो ह्याचं पण अंदाज येतो आपल्याला. त्याच्यामुळं स्वतः कमावते व्हा, स्वतःच्या जीवावरती राणी बनायचं स्वप्न पहा. आणि मला तरी ना असंच वाटतं की म्हणजे आपण दुसऱ्यांना एखादी वस्तू मागण्यापेक्षा ती स्वतःच्या जीवावरती घेतलेली चांगली. आणि स्वतः एक रुपया कमवून जेव्हा ती वस्तू घेण्यात जो आनंद मिळतो ना, तो काही वेगळाच असतो. त्याच्यामुळे स्वतः कमावते व्हा आणि काही ना काही तुम्ही जॉब करा, काहीतरी करा, कसंही करा, पण थोडेफार 4-5 हजार तरी स्वतःपुरते आपण कमवायला लागा. कारण वेळ आल्यानंतर कोणीही मदत कोणालाही करत नाही. शेवटी सगळे, जेव्हा आपल्याकडे पैसा असतो ना तेव्हा आपल्याला सगळेजण जवळ करतात, पण जेव्हा आपल्याकडे पैसा नसतो ना तेव्हा आपल्याला कोणीही जवळ करत नाही. त्याच्यामुळं स्वतः 4 ते 5 हजार का असना, पण स्वतः कमावते व्हा. दुसऱ्यांवरती अवलंबून राहू नका. मग चला, तर माझा हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.